महाडमध्ये वेलकम हॉटेलच्या परप्रांतीय कुकची मुजोरी मनसेने उतरवला परप्रांतीय कुकचा माज। सध्या महाराष्ट्रात परप्रांतीयची मजुरी वाढत असताना महाड शहरामधील बस स्टँड जवळ असलेल्या हॉटेल वेलकम या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष शंतनू पिसाट हे या ठिकाणी शोरमा घेण्यासाठी गेले असता या हॉटेलमध्ये जाऊन कुपन आणून बाहेर असलेल्या परप्रांतीय कुक जवळ दिले असता त्या कुककडून त्या मनसे सेना कार्यकर्त्याशी अर्वाच्य भाषेत भाष्य करून अपमानकारक वागणूक दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आज महाडमध्ये आक्रमक झाली। त्यांनी हॉटेल वेलकम जवळ जाऊन मनसे स्टाईल राडा घालत परप्रांतीयाला समज देत हॉटेल व्यवस्थापकाला देखील समज दिली असून महाडमधील हॉटेलमध्ये असणाऱ्या कामगारांची व्हेरिफिकेशन करण्याची मागणी मनसे सैनिकांनी केली आहे। यावेळी फूड अँड ड्रग्स कडून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले। शोरमाच्या चिकनवर खायचा रंग लावल्याने मनसे अधिक आक्रमक झाले। यावेळी अन्न खाद्य प्रशासनाजवळ तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यानंतर हॉटेल मालकाने माफी मागत विषयाला पूर्ण विराम दिला। यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी शंतनू पिसाट। आज महाडमधील नामांकित हॉटेल वेलकम हॉटेल इथे मी आज शोरमा घ्यायसाठी गेलो होतो। तिथं आपण म्हणजे त्यांचे शोरमा घेण्यासाठी तिथे कुपन सिस्टीम आहे, तर त्या कुपन सिस्टीममधनं मी एक कुपन काढले। त्यानंतर ते कुपन घेऊन जिथं जो शोरमा बनवणारा जो म्हणजे कुक आहे त्या कुकजवळ मी कुपन द्यायला गेलो। कुपन द्यायच्या वेळेला त्या कुकनी म्हणजे माझ्याजवळ म्हणजे परप्रांतीय कुकनी माझ्याजवळ अर्वाच्य भाषेत असं उत्तर केले की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आपको लेण्यात लो नाही तो मत लो, असे उत्तर जे करतायत त्या म्हणजे मला एकच सांगणं आहे की हे जे परप्रांतीयांचा एवढा जो माज वाढला आहे ना, हा माज यांचा जिरवलाच पाहिजे आणि त्यासाठी ह्याच्या पुढे मनसे आक्रमक होणार आहे। 2 मिनिटं इकडे अरे इकडे काय बोललास तू? फक्त तुझ्या इकडे सांग। इकडे तुला काय करत नाही बोल काय बोललास? त्यांचा मुलगा आहे हा कामगार ऐका ना, कोणता टोन असा असतो हा भाई उधर बैठो असा तसा बोलण्याची पद्धत सगळी अरे दादा उलट बोलत असतं याच्या पुढे लक्षात ठेव, तुझ्या वडिलांची माझे संबंध आहे, तू त्यांचा मुलगा काय? हा मुलगा मला माहिती आहे, तेच बोलतोय, जरा व्यवस्थित बोल। अरे माना दादा एक बात सांगा, व्यवस्थित बोल। तुझ्या पप्पांना मी कॉल करून इथं आलोय की पप्पा घरी गेले। मला एक बात सांगा, मला बात सांगा। आता बघा इतका हा नॉर्मल शॉर्मावाला शेफ आहे, तू काय एवढा मोठा आहे, त्याला बोलायला बोलून काय कलर काय लावलाय? कलर नाही तो दादा कलर नाही तो कलर नाही। आम्हाला पण जो कलर आम्ही यूज करतो ना फॅसा सर्टिफिकेट आहे तो आम्ही तुम्हाला दाखव। हो फॅसा सर्टिफिकेट आहे चुकलास ना तू, बोलायला चुकलास ना। ह्याच्या पुढं सगळे मराठी लोक आहेत। ऐक जरा रे, थांब, तुला विषय माहिती नाही ना, जरा थांब जरा, तुला विषय चुकलास ना तू, चुकलास ना। गलती हो गई ना तेरे से, आम्ही मराठीतून बोलला, गलती हो गई ना तेरे से। पुढे यांना मराठी शिकवा। हे बघ तू आलायस कुठून मला सांग, कुठला आहेस तू? युपीला आलायस ना, तिथे फोड भरायला आलायस ना, मग इथली लोकल माणसं असतात। नाव काही आम्हाला काय नाही, काय घेणं देणं नाही। मुळात काय माहितीये का, यांनी मराठी शिकाव। तू महाडमध्ये आलास, तू महाराष्ट्रात आलास, मराठी बोलायला शिक पहिली गोष्ट। बघ आम्ही काय तुला वाटतं याच्या पुढे तुझ्या पप्पांचे संबंध आहेत ना, क्लास लावा। आम्ही कधी तुझ्याशी ह्याचे करायला आलो? तो त्याला उद्धट बोलला म्हणून आम्ही इथं आलो ना। काय रे हा उद्धट बोलला म्हणून आम्ही इथं आलो ना। एवढ्याचा विषय नाही, त्याला बोलायची पद्धत नाही का? एवढा काय आम्ही युपी वाला इथं उलटायला आलाय का? इथं आम्ही काय ऐकायला येडं? आणि याच्या एवढं उलटा बोलेल आम्ही ते महाराष्ट्रातले लोक आहोत का युपी वर नाही आले याच्यासारखे? तुला राहायचं तर नीट राहा। माझा एक बात सांग भाई, सांग तू त्याला, मला नको सांगितलं। आम्ही सॉरी पण बोलतो, तुम्ही ऐकायला काय? सॉरी बोलतो आता पाय पाय नको करू, पाय नको त्याला उलट बोलला। अरे मी आहे ना, अशी नगरी आहे ना, प्रेमाची नगरी।
आम्ही तेच त्याला समजायला आलोय. प्रेमाने सांगितलं नसतं ना. बघ, चुकी झाली त्याची त्याला गलती. माफी मागायची. माफी मागायची, हात जोडून माफी मागायची. हात इथं पुढे भाडव्या. मग समजूतचा भाव आहे ना त्याला समजव ना नीट. याला आज सगळं परत तो चेक करेल. माफी माग, व्यवस्थित माफी माग. आणि हे बघ, त्याच्या पुढे भाडव्या इथं धंदा करायला आलेस ना, काय पोट भरायला आलेस ना, ती लोक आहेत ना इथली मिलकतची लॉस स्थानिक झालेली आहेत. ह्याच्यावर धंदा चालतो आपला. हा, समजलं काय? गिऱ्हाईक येणार असतो ना, हे थांब. गिऱ्हाईक येणार असतो ना, तो आपण पैसे कमवत असतो. तुझा शेट पण त्याच्यावर पैसे कमवतो. मग तू काय धंदा मोडतोस का गिऱ्हाईक शेटचा? समजलं काय? हा? शेटचा धंदा खराब करतोस का तू? आणि याच्या पुढे याला मराठी शिकवा, मराठी बोलायचं. नाही तर परत मी येऊन मारेन. मराठी नाही बोलणार. कळलं? आज पहिले आणि शेवट हे बघ, ए, जरा समजवायचं कामगारांना. सगळ्या कामगारांना समजवायचं, सगळ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग द्यायला.